की नरेंद्र मोदी ऑलरेडी देशाचे 3 वेळा पंतप्रधान झालेले आहेत. आणि मला तर आता असं वाटतंय की पुढच्या 8 वर्ष जेव्हा हा कठीण काळ येणार आहे तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच असावेत. पहलगामचा जो अटॅक झाला त्याच्यानंतर जे ते सौदी अरेबियानंतर होऊन परत आले, दौरा अर्धवट कट करून, आणि जेव्हा ते त्या विमानामधनं उतरत होते तो त्यांचा जो चेहरा बघितला तो असा मॅन ऑन अ मिशन सारखा दिसत होता. तर भविष्य काय सांगताय, म्हणजे त्यांची कुंडली काय सांगते पुढच्या 8 वर्षामध्ये? नरेंद्र मोदी तेच आपल्या देशाचं नेतृत्व करतील का? मोदीजींची कुंडली आहे, खूप वेगळी कुंडली आहे. म्हणजे यापूर्वी पण मी खूप वेळा तिचं विश्लेषण केलं. यांची चंद्ररास लग्नरास दोन्ही वृश्चिक. वृश्चिक ही मंगळाची रास आहे, स्थिर तत्व आहे आणि जलतत्वाची रास आहे. प्रचंड मोठा विरोधाभास, समोर कितीही संकट असलं तर त्यांचं पाऊल ठाम असतं. सेनापतीची रास आहे, ते मंगळ हा सेनापती असतो, त्यामुळे त्यांची पाऊल ठाम असतं आणि त्यांच्या मनात काय चाललंय जगात कुणालाच कळू शकत नाही. ते अत्यंत गूढ रास म्हटल्या जाते. आणि विशेष सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांना मंगळाची महादशा सुरू असून त्यात शनीची अंतर्दशा आहे. मंगळ आणि शनी एक नंबरचे दोन्ही शत्रू. शनी त्यांच्या दशम स्थानात कर्मस्थानात आहे, मंगळ त्यांच्या राशीत आहे. त्यामुळे ते प्रचंड अग्रेसिव्ह बुद्धिमत्तेची आणि गूढ पॉलिसी घेतील. म्हणजे आपण विचार करत राहू की हे काय करताय मोदीजी, कधीतरी पब्लिकचं ही पण रिस्पॉन्स प्रतिसाद येईल की मोदीजी काहीच करत नाहीये, आणि अचानक कळेल की ही घटना होऊन गेली.